नमस्कार, मी पौर्णिमा हॅपी लिव्हिंग विथ पौर्णिमा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. पौराणिक कथेनुसार शुक्रवार हा दिवस महालक्ष्मी देवीचा आहे. या दिवशी तिची पूजा अर्चना केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते. महालक्ष्मी ही देवी विष्णू पत्नी आहे. ती सर्व जगाला सुखसमृद्धी देणारी देवी आहे. म्हणून आज मी तुम्हाला शुक्रवारची देवीची कहाणी सांगणार आहे. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको शेजाणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजाणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळदी कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं. ही घरी आली. देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत होता. तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब. तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवीत आहेत. बहिणीने विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असं मनात विचार केला. सोवळं नेसली. बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं. तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस. आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी मुलं पुन्हा म्हणू लागली, आई मामाकडे जेवायला चल. बहिणीने विचार केला, कसा झाला तरी आपलाच भाऊ आहे. बोलला म्हणून काय झालं. आपली गरीब आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावाने तिला हाक मारली, ताई भिकारडी ती भिकारडी. आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज आपल्या डुकरिणीसारखं पोरं घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस. उद्या आलीस तर हात धरून घालून देईन. तिनं ते मुकाट्याने ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं. हात धरून घालून दिली. फार दुःखी झाली. देवीची प्रार्थना केली. सारा दिवस उपास घडला. देवीला तिची दया आली. दिवसेंदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दारिद्र्य गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलवलं. भाऊ मनात ओशाळ झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली. वेणीफणी केली. दागिने लायली. उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला. पाटावर बसवलं. पाय धुवायला उन्हं पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं. इतकं जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीने उकळत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईने भात कालवला. मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेढीवर ठेवली. भावानं विचारलं, ताई हे काय करतेस. ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी. तिने सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही. हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं
ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीने क्षमा केलं. नंतर दोघेजण जेवली. मनातली आडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.